आज तर मी खूपच घाबरले होते. का बरं ते बघण्यासाठी आपला पूर्ण व्लॉग नक्की बघा. आणि माझ्याकडून बोलण्यात काही चुकी झाली असेल त्यासाठी क्षमा करा. तर नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप सो तुम्ही सर्व छान असाल, मजेत असाल. जसं की तुम्ही आपल्या मागच्या ब्लॉगमध्ये बघितलंच होतं की आपण निघालेलो होतो गाणगापूरला जाण्यासाठी. पण त्याआधी आम्हाला थांबायचं होतं एका छानशा ठिकाणावर. आता ते ठिकाण कुठलं? तर जे तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय तेच. आता हे कुठलं ठिकाण बरं? तर हे होतं आश्रम. आश्रमामध्ये असल्या भारी मूर्त्या होत्या आणि त्या बाजूला 2 नद्यांचा संगमही होता. नदीवर जाण्यासाठी खूप लेट झाल्यामुळे आम्हाला तिकडे काही जास्त वेळ थांबता नाही आलं, पण जेवढा वेळ होतो खूपच मजा केली. आणि गंमत थोडीशी मस्ती आणि मजा केली आणि मंदिराच्या आत गेलो. दर्शन वगैरे केली आणि फायनली निघालो होतो गाणगापूरला जाण्यासाठी. गाणगापूर हे कुठे आहे तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. काका तर आम्हाला खूपच आवाज देत होते चहा पिण्यासाठी. त्यांना म्हणलं काका थोडंसं गडबडीमध्ये येताना पक्का येतो. पटकन देवळात गेलो. देवळात गेल्यानंतर खूप गर्दी होती, पण दर्शनं पटापट झाली. मग काकांनी चहा प्यायला आवाज दिल्यामुळे आम्हाला आता काही नाही नाही म्हणता आलं. मग मस्तपैकी गरमागरम चहा पिला आणि मग आलो बाहेर. तर मी घाबरले का होते, तर मंदिराच्या आतमध्ये काही बाया होत्या त्या खूप जास्त ओरडत होता. त्यांना बघून मी खूप घाबरले होते. आणि एक गंमत अशी झाली की आम्हाला परत अक्कलकोटलाच जावं लागलं. का बरं ते बघण्यासाठी पुढचा ब्लॉग बघा. तोपर्यंत रामकृष्ण हरी.